झालेत। लाडकी बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे एकत्र मिळालेत। पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। कोटी रुपयाचं वितरण या आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात झालेलं आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहेत। एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना कालपासून पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे आलेले नव्हते त्या बहिणींना आजपासून 2 हप्ते सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये आणि मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेला आहे। टोटल मिळून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये सुद्धा आलेले आहेत। काही बहिणींना पैसे येत आहेत। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होणार आहे। परंतु एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नाही। त्यामुळे आजपासून निधी वितरणास पुन्हा एकदा सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा काल काही बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा आलेले आहेत। बघा कालपासून भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलेले आहेत, मेसेजच्या द्वारे सुद्धा सांगितलेले आहे आणि कॉलच्या द्वारे सुद्धा सांगितलेले आहे। बघा भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले आहेत, परंतु ज्यांना अजून पैसे आलेले नाही तर त्यांनी एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला पैसे येणार आहेत। म्हणजे ज्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता एकत्रित सोडलेला होता, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा एकत्रितपणे सोडण्यात आलेला आहे। काही बहिणींना पैसे आलेले आहेत। थेट आदिती तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचं आहे। ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। 40 लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे। त्यामुळे आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे। तर ते काम कोणतं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही। बघा बहिणींनो, तुम्हाला फक्त आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही, यासोबत मे महिन्याचा 11वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व बहिणींना आजच पैसे मिळणार नाही, तर आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकाच दिवशी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नाही, त्यामुळे आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये आज फक्त एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता
येणार नाही। बघा, बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की फक्त आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता, मे महिन्याचा 11वा हप्ता येणार का? बघा लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 1500 रुपये, मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये, म्हणजेच या 2 हप्त्यांचे 3000 रुपये, सोबतच तुमच्या खात्यामध्ये आज 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत आणि बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या ज्या बहिणींचा अर्ज योजनेमध्ये पात्र असेल त्या बहिणींना 7500 रुपये आज विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना काल रात्रीपासून 7500 रुपये सुद्धा आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, काही लाडक्या बहिणींना उद्या पैसे येणार आहेत आणि काही लाडक्या बहिणींना परवा सुद्धा पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, परंतु तुम्ही एक काम करायचं आहे तरच पैसे येतील, अन्यथा तुम्हाला आज उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार नाही। तर बघा, आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींना पैसे सोडणं शक्य होणार नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे सोडणं शक्य होत नाही। त्यामुळे काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे, सोबतच उद्यासाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे परवा दिवशीसाठी काही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजसाठी कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, उद्यासाठी आणि परवासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। परंतु लाडक्या बहिणींनो, डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। या दृष्टिकोनातून आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत आणि या डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची असल्यामुळे आज 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। परंतु या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर करण्यासाठी राज्य सरकारकडून 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। या 3 टप्प्यानुसार सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, फक्त एकाच टप्प्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सर्व बहिणींना सोडणं शक्य होणार नाही, त्यामुळे आज राज्य सरकारच्या मार्फत 3 टप्पे सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, जो पहिला टप्पा करण्यात आलेला आहे तर तो पहिला टप्पा 12 जिल्ह्यांचा आहे, दुसरा टप्पा 12 जिल्ह्यांचा आहे आणि जो तिसरा टप्पा आहे तर तो तिसरा टप्पा सुद्धा 12 जिल्ह्यांचा आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी आज पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीला 1 रुपया सुद्धा जास्त येणार नाही आणि 1 रुपया सुद्धा कमी येणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप होणार आहे। परंतु या तिन्ही लाभांचे पैसे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, यासाठी राज्य सरकारकडून आज अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा आज सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत अर्जांची छाननी संपलेली आहे। 9 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, त्यामुळे आज सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा काही बहिणींना सकाळी पैसे आले, काही बहिणींना आज दुपारी पैसे येतील, तर काही लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अर्जांची छाननी संपलेली आहे, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा आज राज्य सरकारच्या मार्फत 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या 4 पात्रता जुन्याच आहेत, परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत, त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा
येणार आहेत. परंतु ज्या माता भगिनी, ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसतील त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींसाठी ज्या 4 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. सोबतच या 4 योजनांचे अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्यात. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 4 पात्रता सांगणार आहे, परंतु तुमच्यासाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सोबतच बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि आदिती तटकरे मॅडम असतील. तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. तर त्या बैठकीमधून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमासाठी 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. परंतु या 4 योजनांचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, या 4 योजनांसाठी पात्रता कोणकोणती आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, सोबतच लाभ किती मिळणार आहे हे सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन शिलाई मशीन सुद्धा खरेदी करायची आहे. परंतु या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, म्हणजेच महाराष्ट्र राज्य सोडून इतर दुसऱ्या राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अर्ज सुद्धा कसा करायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची 3 कागदपत्रे आहेत. याच्यामध्ये पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड म्हणजेच तुमच्या ओळखीचा पुरावा लागणार आहे. सोबतच तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. यासाठी उत्पन्न दाखला, जर उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. म्हणजेच तुमच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी 3 कागदपत्रे असायला पाहिजे. परंतु लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा अर्ज करायचा आहे. म्हणजेच जी केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे तर या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट पोर्टलवरती जाऊन अर्ज करायचा आहे. परंतु तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुम्हाला सध्याच्या स्थितीला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला नसावा तर तुम्हाला या योजनांचा अर्ज करता येणार आहे. परंतु जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जी दुसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या बहिणीने मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु या योजनेसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही. बघा पहिली पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, तुमच्याकडे रहिवासी दाखला सुद्धा असायला पाहिजे. सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा, सोबतच तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. आणि तिसरी पात्रता म्हणजे घरामधील कोणताही सदस्य वकील नसावा, डॉक्टर नसावा, शिक्षक नसावा आणि तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. त्यानंतरच तुम्हाला पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. सोबतच
आज लाडक्या बहिणींनो जी तिसरी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डंका मशीन योजना। बघा ही डंका मशीन योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे। तुम्हाला डंका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। राज्यामधील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा अर्ज करता येणार आहे, परंतु याच्यामध्ये 3 पात्रता आहेत। पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, उत्पन्नाची मर्यादा आहे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असावे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। जर तुम्ही त्या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला मोफत डंका मशीन योजना या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून जी चौथी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ते चौथी योजना म्हणजे सौर चूल योजना। बघा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल, तर तुम्हाला सुद्धा या सौर चूल खरेदी करण्यासाठी 25,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे, परंतु या सौर चूल योजनेसाठी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर रेशन कार्ड नसेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडून दुसऱ्या राज्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये विविध योजनांचा लाभ घेता येईल, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु या योजनेसाठी 3 कागदपत्रे तुमच्याकडे सुद्धा असायला पाहिजे। त्याच्यामध्ये जे पहिलं कागदपत्र आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यासाठी उत्पन्न दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड। सोबतच जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे जर तुम्ही SC कास्टमध्ये असाल, ST कास्टमध्ये असाल, NT कास्टमध्ये असाल, NTC कास्टमध्ये असाल, OBC कास्टमध्ये असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच जर तुम्ही अपंग असाल, निराधार असाल, विधवा असाल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे, परंतु तुमच्याकडे ते सर्टिफिकेट सुद्धा असायला पाहिजे तर तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, तरच पैसे येणार आहेत। बघा आज ज्या बहिणींना 3 लाभांचे पैसे पाहिजे असेल आणि या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो बँकांवरती 4 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या बँकांचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना आज पैसे सुद्धा येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो जो बँकेवरती पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम DBT संदर्भात आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे, परंतु भरपूर बहिणींची DBT डिएक्टिव्ह सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही बँकेचा हा नियम पाळायचा आहे। जर तुमची DBT डिएक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर ऍक्टिव्ह सुद्धा करायची आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तुमच्या शेजारील काकूला पैसे येतील, शेजारील ताईला पैसे येतील, परंतु तुम्हालाच पैसे येणार नाही, त्यामुळे DBT सुद्धा ऍक्टिव्ह करायचे आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम KYC संदर्भात आहे। बघा सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC करायची आहे। जर तुम्ही बँक खात्याची KYC केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण राज्य सरकारकडून आज माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की तुमचं कोणत्या बँकेमध्ये खातं असू द्या परंतु तुमची DBT ऍक्टिव्ह असली पाहिजे, सोबतच त्या बँक खात्याची KYC केलेली असावी। जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर ते खातं बंद पडू शकतं। सोबतच हे लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत, हे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC सुद्धा करायची आहे, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। सोबतच लाडक्या बहिणींनो जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2025 मध्ये पॅन कार्ड 2.0 आलेलं आहे, त्यामुळे सर्व पात्र बहिणींनी पॅन कार्ड 2.0 काढायचं आहे। ज्या बहिणी नवीन पॅन कार्ड काढणार आहे त्याच बहिणींना पैसे
येणार आहेत, परंतु तुम्हाला फक्त पॅन कार्ड काढायचं नाही, तर ते पॅन कार्ड तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करा, सोबतच तुमच्या बँक खात्यासोबत सुद्धा लिंक करा, कारण तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती शासनाला सुद्धा कळणार आहे की तुमचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये किती आहे, सोबतच तुमच्याकडे किती संपत्ती आहे, सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे का, या सर्व गोष्टी सुद्धा कळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत। जर तुम्ही बँकांचे 4 नियम पाळले तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे, परंतु जर तुम्ही बँकांचे 4 नियम पाळले नाही तर तुम्हाला पुढील 5 वर्ष या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तुमचा अर्ज यावर्षीच रद्द सुद्धा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती 4था नियम लावण्यात आलेला आहे तर तो 4था नियम केवायसी संदर्भात आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्याला प्रत्येक महिन्याला बँक खात्याची केवायसी करावी लागत असते। सोबतच काही लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेलं होतं की आमचं जॉईंट खातं आहे, सोबतच आमचं करंट खातं आहे, सेव्हिंग खातं आहे, म्हणजे चालू खातं आहे, बचत खातं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही, सर्व खात्यांमध्ये आज पैसे येणार आहेत, परंतु फक्त एकाच खात्यामध्ये पैसे येणार नाही, ते म्हणजे जॉईंट खातं। बघा, तुम्ही जर जॉईंट खातं दिलेलं असेल किंवा एखाद्या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल आणि त्या बँकेला डीबीटी नसेल तर तुम्ही ते खातं लवकरात लवकर बदलायचं आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही। त्या संदर्भात आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करा, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, ज्या लाडक्या बहिणी बँकांचे 4 नियम पाळतील त्याच बहिणींना आज 3 लाभांचे पैसे येणार आहेत, सोबतच त्या 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये आज 3 लाभांतर्गत 7,500 रुपये येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, कारण आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। या प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे जिल्हा, याच्यामध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल, शिवाजीनगर असेल, हडपसर असेल, बेकराईनगर असेल, मांजरे बुद्रुक असेल, कोंढवा असेल, सोबतच विविध ठिकाण आहेत, तर त्या सर्व ठिकाणी आज पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे आज प्रामुख्याने सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत, सोबतच दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा रायगड, 8वा जिल्हा मुंबई शहर, 9वा जिल्हा मुंबई उपनगर, 10वा जिल्हा ठाणे, 11वा जिल्हा पालघर आणि 12वा जिल्हा अहिल्यानगर। बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये आज 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच आज या 12 जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये सोडण्यात आलेले आहेत, पात्र बहिणींना पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सोलापूर, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा नांदेड, 6वा जिल्हा हिंगोली, 7वा जिल्हा परभणी, 8वा जिल्हा जालना, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा नाशिक, 11वा जिल्हा धुळे आणि 12वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। म्हणजे उद्या 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, तर ते परवा दिवशीचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा, परवा दिवशी पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा बुलढाणा, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा अमरावती, 5वा जिल्हा वाशिम, 6वा जिल्हा यवतमाळ, 7वा जिल्हा वर्धा, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा गोंदिया आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा, लाडक्या बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे ज्या दिवशी तुमचा जिल्हा आहे त्या दिवशी तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी, कोणत्याही माता भगिनींनी काळजी करायची गरज नाही। परंतु ज्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचे असेल तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्याच बहिणींना आज या 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्या बहिणींना आज पैसे येणार
येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आज पैसे सोडण्या अगोदर अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे, तर त्या छाननीमध्ये या 4 पात्रतांची चेकिंग केलेली आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे 4 चाकी गाडी। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे तरच पैसे येतील, अन्यथा जर तुमच्या घरामधील एखाद्या सदस्याने या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जर तुमच्याकडे 2 चाकी गाडी असेल म्हणजे 2 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पैसे येतील। सोबतच जरी 4 चाकी गाडी असेल परंतु ती 4 चाकी गाडी भाड्यासाठी वापरत असाल तर तिचं रजिस्ट्रेशन भाड्यासाठी केलेलं असेल तर पैसे येतील। सोबतच तुमच्याकडे एखादा छोटा हत्ती असेल, रिक्षा असेल, सोबतच टॅक्सी असेल किंवा ट्रॅक्टर असेल तरी पण पैसे येणार आहेत। एकत्रितपणे जर तुम्ही स्वतःच्या उपजीविकेसाठी एखादी गाडी घेतलेली असेल तर ती गाडी सुद्धा चालणार आहे। त्या संबंधित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींनी स्वतःच्या उपजीविकेसाठी 4 चाकी गाडी घेतलेली असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे नोकरी। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल त्याच बहिणींसाठी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आणि त्यांना बोनसच्या स्वरूपामध्ये 3000 रुपये सुद्धा देणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य पेन्शनधारक असेल, सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल तर त्या बहिणींना पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही। त्या संबंधित महत्त्वपूर्ण अशा तक्रारी सुद्धा सापडलेल्या आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या घरामधील या चालू वर्षामध्ये कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा जर एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असेल तर पैसे येणार नाही। त्या संबंधित तक्रार सुद्धा आलेले आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता टॅक्स संदर्भात आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी टॅक्स, खासगी टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। कोणत्याही लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा। सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल तरच पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल, जर तुम्ही नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुम्ही मोबाईलच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदित्य तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून ज्यावेळेस डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होतं त्याच्या अगोदर अर्जांची छाननी करूनच पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी 4थी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती 4थी पात्रता योजनांची आहे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तुम्ही डबल योजनांचा लाभ घ्यायचा नाही। याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र सरकारकडून विविध योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, सोबतच विधवा पेन्शन असेल, निराधार असेल, यांसारख्या विविध योजना सुरू सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घ्यायचा प्रयत्न केला तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे, डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही बसत नसाल तर पैसे येणार नाही, त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना काल पैसे आलेले नसतील आणि ज्या बहिणींना आज पैसे येणार नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर या नंबरवरती मेसेज सुद्धा करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत। बघा 98 61 71 71 71 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे। या ठिकाणी तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल। जर पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा जर तुम्ही
पात्रतेमध्ये बसत नसाल तर पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.